सकाळचे 11 वाजले होते आणि आत्ता झोपेतून उठलेलो आम्ही. बाहेरचं वातावरण बघितले तर इतके गरम होतं. सुट्टी असून बाहेर जायची इच्छाच होत नव्हती. इतकी गरमी बाहेर होती. म्हणून घरीच बसून आपला वेळ घालावा. पोहे करावे म्हणून माझ्यासाठी मला लेमन टी मिळाली. लेमन टी पिऊन घेतली. अजून बाकीच्यांचे हे बघा, यांची अजून काय झोपा झाल्याच नाही. यांची मस्ती अजून सरली नाही. किती वेळ बसणार, तर पोहे बनवून घेते म्हणून पोहे बनवायला गेले. अशी पण दुपारी इतकी झाली होती की असं वाटत होतं की पोह्यावरच आता जेवण पण आवरलं पाहिजे. गरमीमध्ये जेवण बनवायला किंवा किचनमध्ये उभा राहायला अक्षरशः खरंच इतकं जीवावर येते. पाणी पिऊन बसावं पण कुठं स्वयंपाकाला लागू नको असं होतंय. पण तरी पण पोटात इतकी आग असते की खाल्ल्याशिवाय जमतच नाही. म्हणून कढईभर पोहे बनवले. घ्या ताटभर आणि खा पोटभर अशी गत केली. संध्याकाळी मुलांना घेऊन गार्डनला जायचं नियोजन केलं. घरातून निघाल्यापासून मुलांची आपली मस्ती चालू होती. त्यांना आम्ही सांगितलंच नव्हतं की त्यांना गार्डनला आम्ही घेऊन जातोय. त्यांना वाटत होतं की काय माहिती कुठं घेऊन चाललेत. गार्डन जवळच होतं, पण इतकं पण चालायचं इतकं जीवावर आलं होतं की नको नको झालं होतं. 5 वाजून गेले होते तरी पण ऊन इतकं होतं की असं वाटत होतं की दुपारचे 3 वाजले असतील. चालत नको जायला म्हणून रिक्षा केली. रिक्षा करून गार्डनमध्ये पोचलो आम्ही. आम्ही जाण्याच्या अगोदरच घरची मंडळी 4 ते 5 वाजता पोचून गेले होते. ऊन जास्त आहे म्हणून आम्हाला जीवावर आलं होतं बाहेर निघायला. ही मंडळी 4 ते 5 वाजताच येऊन खेळत होते. त्यांच्यासोबत आम्ही वेळ घालवला. खरंच खूप भारी वाटलं. 20-25 वर्ष झालं असे खेळ खेळून. फक्त शाळेत होते तेव्हाच खेळ खेळायला मिळाले होते. त्यानंतर घराची जिम्मेदारी इतकी आहे की असे खेळ खेळायला मिळतही नाहीत आणि अशी आपल्या घराकडे जागाही नाही. खेळ खेळून इतकं भारी वाटलं की घरी यायला नको वाटत होतं. संध्याकाळपर्यंत आम्ही तिथेच होतो. अंधार पडला तरी गार्डनच्या बाहेर यायला नको वाटत होतं. म्हणून संध्याकाळी बाहेर आलो. काकींच्यांचं पण काय मूड नव्हता बाहेर यायचा, पण रात्र इतकं झाली होती की साप यायची भीती वाटत होती. गार्डनमध्ये झाडी भरपूर होती म्हणून. वय झालं पण बघा यांचं लहानपण अजून काय गेलंच नाही. असं लहानपण जपायचं की टेन्शनमध्ये आपलं लहानपण घालवायचं हे आपल्याच हातात असतंय शेवटी. यांचं लहानपण बघून सगळेच लहान झाले आणि प्रत्येकजण खेळायला सुरू झाले. सगळेच असे असतील तर भारी वाटतंय एकदम. इतके दमले होते खेळ खेळून की जवळच नाश्ता करायला गेलो. पाणीपुरी खायची होती पण पाणीपुरी तर काय भेटली नाही. मग भेळ घेतली. भेळ खाल्ली आम्ही सगळ्यांनी. नंतर समजलं की तिकडे पाणीपुरी पण आहे. मग पाणीपुरी पण खाऊन घेतली. सगळ्यांसोबत वेळ घालायला खरंच खूप भारी वाटते. मला माझी सुट्टी घालायला अशीच आवडते. तुम्हाला कशी आवडते प्लीज कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाकीचे सगळे रिक्षाने घरी गेले आणि मला मंदिरात जायचं होतं म्हणून मी आणि विशाल मंदिरात गेलो. बाय.